हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूरमध्ये पार पडले असून मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला। अनेक मंत्र्यांचे शपथविधी पार पडले। यामध्ये अदितीताई तटकरे यांना दुसऱ्यांदा महिला विकास व बाळ कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्याची जबाबदारी देण्यात आली। काल सर्व मंत्री आपापल्या मायभूमीमध्ये परतले असून अदितीताई तटकरे यांची देखील भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली। ही मिरवणूक वाशी नवी मुंबई या ठिकाणाहून आज सकाळी 11:30 च्या सुमारास निघाली असून ही रॅली कळंबोली, पनवेल, करत मध्ये आमदार रविशेठ पाटील यांची भेट घेऊन पुढे वडखळ, नागोठणे, खांबहून कोलाड नाका येथे अदिती तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। ही मिरवणूक कोलाडहून रोहाकडे निघाली असता धाटावमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर माजी सभापती रायगड जिल्हा परिषद भाईसाहेब पाशीलकर यांचे आशीर्वाद घेत अनेक गोष्टींवर हितगुज झाले। यावेळी या ठिकाणी भाईसाहेब पाशीलकर, विनोद भाऊ पाशीलकर तसेच परिवारातील सर्व सदस्य, विजयराव मोरे, रोहिदास पाशीलकर, सरपंच मॅडम व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थ तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। नंतर रोठखुर्द येथे ग्रामपंचायत रोठखुर्द व ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ रोठखुर्द यांच्या वतीने महिला विकास व बाळ कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले। श्री लीलाधर पांडुरंग मोरे यांच्या हस्ते अदिती तटकरे यांना पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले व शुभाशीर्वाद दिले। यावेळी या ठिकाणी माननीय लीलाधर मोरे, अध्यक्ष रमेश मोरे, हरिचंद्र मोरे, लक्ष्मण मोरे, सचिन मोरे, नरेश मोरे, बेथम कर्णेकर, दीपक कर्णेकर, परेश मोरे, सचिन जानू मोरे, मंगेश मोरे, प्रकाश डाके, योगेश मोरे, राकेश हरिचंद्र मोरे, अमोल ढमाले, सागर कोकरे, किशोर मोरे, विठ्ठल मोरेकर, हेमंत मोरे, विनायक मोरे, गजानन मोरे आदी उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायतच्या वतीने राकेश मारुती मोरे उपसरपंच, सदस्य सुनीता मंगेश मोरे, मेघा अमोल ढमाले आदींची उपस्थिती होती। त्यानंतर वरसेमध्ये अदितीताई तटकरे यांचे पुष्पवर्षाव करीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सरपंच अमित मोहिते, नरेश पाटील, सर्व सदस्य व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। वरसेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी या ठिकाणी रामा म्हात्रे, नंदुशेठ म्हात्रे, रामचंद्र नाकरी, सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जमखाडीमध्ये साई मंदिर येथे अदितीताईंच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अदिती तटकरे यांचे स्वागत करण्यात आले। या ठिकाणी अनेकांनी अदितीताई यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। तसेच महेश कोल्हटकर, राकेश पवार, समाधान शिंदे यासारख्या अनेकांनी अदिती तटकरे यांना शुभेच्छा देत अदिती तटकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। यावेळी या ठिकाणी रायगडच्या भावी पालकमंत्री अशी देखील घोषणाबाजी करण्यात आली। डॉक्टर अशोक जाधव यांनी अदिती तटकरे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। जमखाडीमध्ये साईबाबांच्या मंदिरात साईबाबांच्या पुढे नतमस्तक होऊन बाबांचे दर्शन घेऊन अदिती तटकरेंनी महिला सोबत संवाद साधला। यावेळी बहुसंख्य उपस्थित होत्या।
ओके पालकमंत्री होणार कोण? ताई महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी अदिती तटकरे यांनी दहावीर महाराजांचे दर्शन घेतले। त्या ठिकाणी देखील अनेक मान्यवरांनी अदिती तटकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व ज्येष्ठांनी शुभेच्छा देऊन झाल्यानंतर रोहा पोलिसांनी देखील अदितीताई तटकरे, महिला विकास व बाळ कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता झाली। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।